जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 176 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात, जगी द्वादशादित्य हे रुद्र अकरा, असंख्यात संख्या करी कोण शक्रा, जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. जय जय रघुवीर समर्थ. जगी द्वादशादित्य हे रुद्र अकरा. आदित्य जे आहे ते आदित्य 12 आहेत. रामदास स्वामी म्हणतात आदित्य किती आहेत? तर आदित्य 12 आहे. रुद्र 11. त्यामधला एक हनुमानाचा सुद्धा अवतार आहे. रुद्र 11 समजले जातात. नंतर असंख्यात संख्या करी कोण शक्रा. पुढे ते म्हणतात असंख्यात संख्या करी कोण शक्रा. शक्रा म्हणजे इंद्र. इंद्र तर असंख्य आहे. हे जसं ब्रह्मांड आहे तसे हे इंद्र असंख्य आहे. त्यांची संख्या मोजता येणार नाही अशी आहे. म्हणजे 12 आदित्य आहे, 11 रुद्र आहे, इंद्र असंख्य आहे की जे मोजता येणार नाही. पुढे ते म्हणतात जगी धुंडाळ देव धुंडाळीता आढळेना. एवढं सगळं आहे तरी देव काही आढळत नाही. देव कुठे आहे आपण म्हणतो. मग एवढं आपल्या नजरेने आपल्याला देव दिसत नाही. आपण देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये देवाची एक प्रतिमा ठेवत असतो. देव सर्वकडे आहे पण एक प्रतिमा म्हणून आपण त्याची घरामध्ये पूजा करत असतो. तो आपल्या डोळ्याने दिसत नाही, तर तो प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये असतो, प्रत्येक मनुष्याच्या आत्म्यामध्ये असतो, परंतु त्याची ओळख आपल्याला होत नाही. आपण इकडे तिकडे ढुंढत राहतो, इकडे तिकडे शोधत राहतो देव कुठे आहे, देव कुठे आहे, आणि त्याची प्रतिमा जी असते आपल्याकडे त्याची आपण पूजा करत राहतो. देव कसा आहे तर तो सगुण रूपात आपण त्याची पूजा करायला हवी. पुढे ते म्हणतात जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. कळत नाही देव कसा असेल, कसा दिसेल, हे आपल्याला काहीच कळत नाही. आणि तो परमेश्वर जर समजून घ्यायचा असेल तर त्याकरता आपल्याला संतांची मदत घ्यावी लागेल, संतांच्या सहवासात राहावं लागेल. संत आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतील, परंतु तेवढा वेळ मनुष्याजवळ नसतो. संतांच्या सहवासात राहायला त्यांना वेळ नसतो आणि मग नुसते जगामध्ये ते देव शोधत राहतात आणि मग म्हणतात की देव आम्हाला दिसला नाही. परंतु जर आपण संतांच्या सहवासामध्ये राहिले तर संत आपल्याला समजावून सांगतात, आपल्याला परमेश्वरापर्यंत जायची ते आपल्याला मदत करतात. आणि मग आपल्या लक्षात येते की हा जो परमेश्वर आहे हा परमेश्वर प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आहे. समजा आपल्याला एखाद्या कोणाला एखादा रोग झाला तर डॉक्टर लोक काय करतात की त्याच्या रक्ताची तपासणी करतात आणि त्या रक्ताच्या एका थेंबावरून त्याच्या शरीरामध्ये कोणता रोग झालेला आहे ते डॉक्टर सांगतात. तसंच आत्मा, हा जो आत्मा आहे हा आत्मा सर्वांच्या शरीरात असतो हे आपल्याला समजायला खूप वेळ लागतो. तोपर्यंत आपलं अर्ध आयुष्य गेलेलं असतं. जेव्हा त्याला समज येते मनुष्याला तेव्हा फक्त तो मी आणि माझे करत फिरत राहतो, परंतु आणि देवाला धुंडाळत राहतो. देव तो पाहतो कुठे तर देव तो पाहतो आहे माझा देव, माझ्या घरातला देव, मग इतरत्र देव नाही अशी त्याची खात्री असते. परंतु तसे नाही आहे. तो जगामध्ये देव ढुंडाळतो, त्याला दिसत नाही, परंतु त्याला हे समजून घ्यायला हवं की देव हा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.